श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्ठो निधिर्नारायणाक्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। विशेष जाम परमात्माला उपदेश जाता खंची रीतिरी प्रत्येक कर्म परमात्मा सांगेल रीतिरीची त्या कर्म कोरका तंते जलरी विशेष जावन शिल तसल ते अर्जुनाक संशय योशिल ते संशय दूर को तू एक उद्देशान कोरका कसला म्हणून सांगल्यारी हा सांगेल रीतीत ह्या पुरे कर्म मिगेल निमित्ती जाऊचे तस जावनो हा कसे सांगता त्या रीतीर तू कर्म केल्यारीची तू उद्धार जाता म्हणून परमात्मान सांगले। तजवैरी अनेक परमात्मा आता सांगता अर्जुना पडा तू कसं कर्म करतास ह्या तू कर नाशी रापच्या जत्व म्हणून आलोचन कर तुझ्या कसाला का म्हणून सांगणारी आता तू युद्धा करी युद्ध कोरका हंक पुरे तो जीवशी मारका ह्या तुगेल कर्तव्य म्हणून सांगले। या कर्तव्य मात्र नाही या तू अवश्य जाऊन तुगेल हातान घोडचेच या तू कसं केलं रे या तपसोच्या जाय ना म्हणाल विषय होंगा परमात्मा ತಿಳಿಸಿದ। यदहंकारमाश्रित्य न योत्स्येति मन्यसे मिथ्यैव व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति। परमात्मा अर्जुना सांगता यद अहंकारमाश्रित्य ना कसले जो मिगल अधीन पुरे असं तशावन मग इच्छा ना तशावन या कर ना म्हणून तरी तो अहंकार कोण न योत्स्ये आव कसं केलं रे आव युद्ध कर ना म्हणून म्हणाले कोण अशी रीती तू समजून घेत वय जल्यात तू गेल कंची नियंत्रणार तू असं आव युद्ध कर ना म्हणून म्हणाले कोण तू बैसले तू युद्ध कर ना असे बैसता म्हणून तू तर लेखत वय जल्या रे मिथ्यैव व्यवसाय असते तू गेल कसं तू समजून घेतला या अत्यंत मिथ्याभूत या अत्यंत फट्टी कसं लागा म्हणून सांगला रे तुझ्यान बिणी युद्ध कर ना अशी बैशा जाय ना कसं लागा प्रकृतीस्त्वाम नियोक्ष्यति तू विशेष जाऊन प्रकृती अधीन असता तुग्याल मन म्हणाले प्राकृतिक जाऊन शिल्या मन तस जाऊन त्या प्रकृती खंची रीतीर चलता तस ती तू चलवू का तुगल मन खंची रीतीर उत्पन्न जाता तस तू चलवू का तस जाऊन प्रकृती तुक्का ह्या खंची केल्लल तसल या चक्रान तुची तुगल युद्ध जाव का म्हणाले तुगल प्रारब्धस तसल त्या प्रारब्ध सोडून तू त्याकडे बच्चा जाय ना तस जाऊन तू युद्ध करू का झालेलं तस जाऊन कसं केलं तू युद्ध तू करना शिरपचा जाय ना कशी स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्। परमात्माला विशेष जाऊन स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा तुगेल प्रारब्ध कर्मान करताना त्या कशी म्हणून सांगला रे तुगेल स्वयोग्यता अनुसार जाऊन चिल तसलं तुगे संस्काराक तंतेन जल्लल तसल त्या कर्मान करतानाची तू कसं जल्ला म्हणून सांगला रे या संसार बंधनान तू प्रारब्ध कर्मान करताना तू बांधून घेतला तस जाऊन यदि कर्तुम नेच्छसी तू खंचे कारणा काही इच्छ पावना करूक आव युद्ध करना म्हणून तू मना इच्छ करणी जल रे यन मोहात कारयसी अवश्य अवशः येतात जलरे तू कितले राब जलरे तू मोहार बोयत कसलं हांव खंयचे रीतीन मिगेल अधीन असावा तशें हांव इच्छ करून हांव त्या करना इत्यादी म्हणून तू मस्त रीतीरी तू लेखून घेवयत जाल्यार रे तुगेल हातान या कर्म घडचेच कसला का म्हणून सांगला रे तू अवश आहा तू तुगेल अधीन ना किंतु तू कर्मवश जावन अस स्वाधीन जावन ना तू किंतु भगवत अधीन जावन असतो तस जावन त्या परमात्माल इच्छ कश
कर्म कशस तुगेल योग्यत कशस इतले ते काम जावच आमगेल इच्छे ते काम जायना खंयचेय एक कार्य जावका जाल्यार तांतूं तीनच केबा एक कसले म्हूण सांगल्यार रे परमात्मा इच्छा भगवत इच्छा दोन्हीचे स्वरूप हट जीवस्वरूपाय हटाक्या सा प्रथमा तशी जीवाल खंयचे एक स्वरूपस त्या स्वरूपाक अनुगुण जावन दोन्हीचे प्रारब्ध कर्मा अनुगुण जावन तिन्हीचे खंयची परमात्मा इच्छे अनुगुण जावन हे तीन जाले अपस्तांत चारय अपेक्षणा तशी हे तीन ಒಟ್ಟು मेळ्ळेवा तदनंतर वरल पुरे आपापी निमित्त जावन जाताच तशी तुगेल इच्छा सो इच्छे ना जावो हे तिन्हीन ಒಟ್ಟು करताना तू हे करू का जाल्यार तसल विषय तश जावन अशें आसतना त्या परमात्मूची सर्व प्रेरक जाल्यार तशें आमी कसं कोरयेत म्हूण सांगल्यार रे तदान परमात्मा सांगता ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तुम्ही खंयचे तुमगेल इच्छे प्रकार तुम्ही चलचे म्हणाल विषय ना कोण चलो सुका म्हूण सांगल्यार ईश्वर वा सर्वभूतानां सर्व भूत सर्व जीवराशी आसाची तांगेले हृदयशे हृदयाकाशांतू बैसून अर्जुन हा ईश्वरच तिष्ठती तो परमात्मो भितर रबला म्हणजे अशी रबलावा नाही कसं की करतो काम कसं करता भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया या संसार म्हणाल तसं होड चक्र यांचे एक होड यंत्र या यंत्रांतू खंयची एक शरीर म्हणाल तसं हंतू करताना या संसार बंधनांतू खंयची आमका पुरे आम्ही आरूढ जालेच सर्व भूत हांतूची सर्व जीवराशी या संसार चक्रांतू आरूढ जालेच त्यांचे एक होड यंत्र शे घुंताशे चक्र शे तसल त्या चक्रांतू आम्ही ते सिरकताना ते खंयची रितीर वतात खंयची रितीर घुंवता त्या रितीर घुंवता असता त्या परमात्मान तागेल मायेन माया म्हूण सांगल्यार तागेल इच्छा म्हूण अर्थ माय म्हूण सांगल्यार खंयचे रितीरी नातील असं करचे अशी ना करचे जो कसं तसल माये नाही किंतु सत्यभूत जावन असेल तसल त्या परमात्माल इच्छा परमात्माल प्रेरणा तज्ज्यान असकेना भ्रामयन हे सगळेच यंत्राक गुंडायलाल म्हणकेच खंयची रितीर चक्र घुंवता असते की तशी हे संसार बंधन म्हणाले संसार म्हणाले घुंवता आसून तंतू परमात्मा कसं करता म्हूण सांगल्यार सर्व भूतानां हृदय देशे तिष्ठति तसं सर्व जना हृदय देशांत राबोवन तांके संसार बंधनात गुंडायता असता तशें रे त्या परमात्माल इच्छा सर्वदा असता आम्ही केलेलं कर्म जाल्यार आमगेल योग्य ते नित्य जावन आशिल्ले आम्ही करचे कर्माक एक क्षय म्हणाल ना एका नंतर 1000 आस त्या तंतू त्याला पास एक म्हणा 1000 आस अशी करताना केतन एंड जावचे परमात्माल इच्छे नित्य आमगेल स्वरूपय नित्य हे कर्म कशी म्हणून सांगल्यार एक केल्यार ताजेर 1000 येता तशें न्हू खंयचे कारणाक आमकां मोक्ष मेळले ना म्हणाल प्रश्नाक परमात्मा उत्तर दिता तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तुगेल हृदय देशांत कोण आसा त्या परमात्माक शरण वचुका सर्वभावेन भारत तुगेल स्वरूप योग्य कितले पर्यंत आसा तितले पर्यंत तुगेल भक्ती ज्ञान भक्ती वैराग्य कोण त्या परमात्माल चरणार वचुका तत्प्रसादात पराम शांतीम तागेल खंयची एक विशेष जावन आशिल्ली तसल इच्छेन करतना तागेल इच्छा म्हणून सांगल्यार तुगेल हृदय देशांत आशिल्ली तसल त्या परमात्माल इच्छेन करतना स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम शांती योग्य जावन आशिल्ली तसल त्या परमात्माला विशेष जावन आशिल्ली तसल ज्ञान इत्यादीक मेळ्ळो शाश्वतम स्थानं शाश्वत स्थान जावन आशिल्ली तसल विष्णुलोक तसल त्या विष्णुलोक शाश्वतम प्राप्स्यसि केन्नाय खंयचे रितीरी क्षय नातील रितीरी तुका ते प्राप्त जाता तशें जावन ते परमात्माल विशेष जावन आशिल्ले तसले अनुग्रहा पात्र जा म्हूण सांगून परमात्मा उपदेश जाता इतले पुरे गीता उपदेश कोण गीतेचे खंयची एक सार म्हळेल रितीर गीते महत्व सांगच्याक परमात्मा भायर सरला हे कशें भगवद्गीता हांव तुका उपदेश केलेलो एक कसले एक सान जो विशय न्ही म्हणाल विशयाचेर ताजे एक महात्म्य सांगूक परमात्मा भायर सरता इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्य एतत् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु परमात्माल पळया आमगेले सनातन संस्कृत कशी परमात्मा संस्कार परमात्मा दिवची तसल आदेश कशी
खंयची एक विशयाचेर अशी करी म्हूण सांगून परमात्मान भितर राबून करोच आसच्या पुरो जाल्यार विशेष जावन आशिल्लो तसल्या हक्का जावका आशिल्लो तसल स्वरूप योग्यता आमगेल भितर येवन तसल इच्छेन करताना आमी वचूं का म्हणल्यार तसले एक दृष्टांत हांगा परमात्मा दाखयता. हाजेन मस्त विषय आसा. दत्त स्वातंत्र्य आदी विषय मस्त हांगा येता. कशी म्हूण सांगल्यार परमात्मो आमकां आमगेले भितर आमगेल योग्यतेक अनुसार जावन एक इच्छा उत्पन्न जाता. ही इच्छा जाल्यार परमात्माल अधीन आसच्या पुरो ना म्हूण सांगना. जाल्यार आम्ही करची कसले एक काम अस्वतंत्र जावन करताचे म्हूण सांगल्यार आमकां त्या विशयाचेर इच्छा नातील आमी करताचे म्हूण न्ही. त्या विशयाचेरय आमकां एक इच्छा उत्पन्न जावनूच इच्छेन करतना काम जावचें. एक अस्वतंत्र जावन आशिल्लो तसले विशय दोन आसा. एक चेतन आसा, एक अचेतन आसा. आमी आसाच तशीच एक फातर आसा. आमकां एक कडेन दुखून अनेक कडेन वचूं का जाल्यार आमकां कसं जावका एक भितर वेल्यान इच्छा उत्पन्न जावका कसं जाल्यार हांव हांगा दुखून थंय वचूं का म्हणाल तसं एक आकांक्षा सुका तेदना मात्र आमी वतात. न्हय जाल्यार थंय वचूं का म्हूण आमकां तरी दिसना जाल्यार खंयचे रितीन आमी तेकडे वचचा जायना. तशें जावन आमगेलांत एक प्रयत्न उत्पन्न जावका जाल्यार आमगेलांत खंयचे रितीन कृती उत्पन्न जावका जाल्यार ताका फुडें एक ज्ञान आसका ताजे नंतर इच्छा येवका ताजे नंतर प्रयत्न येवचे. जाल्यार फातर आसा फातर एकडे दुखून तेकडे वचका जाल्यार आमी हात उबान कान उठयल्या पुरो आपास त्या फातराक कसले तिळवू का म्हणना फातरान तिळवून घेवका म्हणना फातरान इच्छा करका म्हणना आमी सांगेल रितीर फातर धांवता. जाल्यार चेतन कोणकी आसा तांणी कशी म्हूण सांगल्यार तांणी ताजे विशयाचेर ज्ञान करका प्रयत्नाक इच्छा करका ताजे नंतर तांकां प्रवृत्ती अशी असल्या एक इच्छापूर्वक जावन आशिल्लेच प्रयत्न ह्या चेतनालान तस म्हणाल दुखून परमात्मा सांगता कसं जाल्यार इति ते ज्ञानमाख्यातम तुका जावका आशिल्लें योग्य ज्ञान हांव तुका उपदेश केलेलो आसा. कशें ज्ञान म्हूण सांगल्यार गुह्यात गुह्यतरम मया अत्यंत गोप्य अत्यंत सिक्रेट म्हणाल तसलो विषय कसो आसा तांतय जाल्यार आनीकय सिक्रेट जावन आशिल्लो तसलो विषय गोप्यांत आनी गोप्य जावन आशिल्लो तसल्या अत्यंत गुह्य जावन आशिल्लो तसल्या विशेष जावन आशिल्लो तसलं ज्ञान हांव तुका उपदेश केलेलो आसा. हाजे नंतर हांव उपदेश केला इतले आयक म्हूण सांगना परमाक. आमगे संस्कृत कशी पळया खंयचे रितीर मूढ जावन आशिल्लो तसले अंधविश्वास हो म्हूण कसं सांगताचे तसल अंधविश्वास म्हणाल आमगे सनातन धर्मान ना. हें बरलें पुऱ्यांत कशी म्हूण सांगल्यार थंय अशें सांगला म्हूण सांगल्यार अशी ना जाल्यार कसं जाल्यार म्हूण सांगल्यार अशी ना म्हळ्यार तुका खातोन घालताची तूं कशी करता तशी करताची तूं संस्कारा विरोध केला अशी केला तशी केला म्हूण सांगून खंयची तांगेल एक बुद्धी विवेचना शक्ती म्हळेले ना ताजे वयल्यान एक सांगली बाय थंय फुल स्टॉप. तशी न्हय आमगेल संस्कृती. आमगेल सनातन धर्म कशें सांगता म्हूण सांगल्यार तसले एक उपदेश करतरी हे मनाक तुमकां वै दिसता म्हूण आलोचन करा म्हूण सुरवेक विमृश्य येतदशेषेण विशेष जावन तुवें मनन कर हाजे विशयाचेर तुवें या सांगेल सम्मकी नाही की म्हणाल तसल बुद्धिशक्ती तू कशी दुखून तू आलोचन कर अशेषेण तेव्हा अशी खाली एक पडून वय म्हणले कुणाका पूर एक हेज्जे 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 काण पड कसं पुरे सांगला द्वितीय अध्याय दुखून सुरू कोण खंयची रितीर बिंब प्रतिबिंब भाव आसच्या पुरो ते परमात्मा अधीन आमी कशें चलता म्हूण आसच्या पुरो कर्मात सिद्धांत आसच्या पुरो ह्या कर्मांत आमी आशिल्लो तसो संन्यास आसच्या पुरो हे पुरे फला इच्छा सोड मांटल्यार कशें आसता म्हणाल विशय हे खंयची रितीर प्रॅक्टिकली जावन आशिल्लो तसलो विशय यो म्हणाल विशयाचेर विमृश्य योग्य जावन आशिल्लो तसलो चिंतन करतरी तुका एक ज्ञान येता. तुगेल केलेलं एक ऐकूच विंगड ताचे नंतर समजून घेऊन उहापोह म्हणतात या सम्मकी या तप्पुकी म्हणाल तसं एक करेक्शन तुम्ही कोण घेत तरी लास्ट एक फायनल रिझल्ट येवचेस ह्या रिझल्ट तुमकां तुम्ही हाडून घेवची ह्या जेत तरी तुका ताजे वयल्यान तू इच्छा कर कोरका की ना यथेच्छसी तथा करू तुका कसं दिसता तू तश करी परमात्मा विशेष जावन आशिल्लो तसले उपदेश कर. सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. इतली पुरे सांगून देतरी तू मिगल मोगात जल्ल दुखून तुक आपास अनेक एक सांगता तुक म्हणून उपदेश करता कसले सर्व गुह्यतमं भूयः
अशीलांतु गुह्यांतु अत्यंत उत्कृष्ट जावनशील तसला गुह्यतमा गोप्यतमा परम वचन सांगतास सममन देव नायक बरल पुरे सांगताची कसले सांगू पुरोच जना हांव तू कसं सांगता असं म्हणून सांगला रे केवल खंयची एक लॉटरी जो आजी जो ताजी जो सांगून तुगेल एक दिसाचे एक वर्षाचे खंयची की हाजेन करतात तुगेल जीवनाचे जो एक लाईफ टाइम आत नाही सगळे तुगेल काण घेतील तसल तुगे लाईफ स्पॅन असा तू कितली की जन्मांतरा अनुभवशील तसल हे असं ते पुरे दंटून वच्ची रीती रे तसल एका अत्यंत हॉड जावन असेल तसल तत्व हांव तुका उपदेश करोवपाक विसरतास कसं का म्हणून सांगणार रे तू मिगेल अत्यंत प्रित्यास्पद जावन असेल तसल तश हांव न्हू तुका हांव या सांगतास इष्टोसी मे दृढमिती तू म्हाका अत्यंत प्रित्यास्पद मम प्राणा हि पांडवा हा म्हणून सांगून त्या परमात्मान तितली प्रीती केल्या तशें हांव न्हू ह्या निश्चयात्मक जावन असेल तसल वाक्य सांगता मन दिवन आयक शृणु मे परमं वचः अत्यंत उत्तम जावन असेल तसल वाक्य सांगता हे मन दिवन ऐक तू कसं त्या म्हणून सांगला रे मन्मना भव मद्भक्त मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे परमात्मा सांगता वरलेला पुरे तांगेला भक्तीन करतन प्रसाद उत्पन्न कोण तांनी तदनंतर हांव प्रीत जर तर मागीर तांकां वरलेलंच की ना आनी काही मोक्ष इत्यादीक मेळच्या जावचे तू जाल्यार रे सुरवेक मिगेल मनाला गीच मिगेल प्रीतीच तशें हांव न्हू मिगेल प्रीती तुगेल वयर आशिल्लो कोण मिगेल प्रसाद तुगेल वयर आशिल्लो कोण तुका अत्यंत शीघ्र जावन आशिल्लो तसल फल मेळटा आनी जेवच्याक इंद्र तूं अशी साधारण नक्षत्री न्ही विशेष जावन आशिल्लो तसल देवता तत्वाभिमानी देवत तूं तशें हांव न्हू प्रियोसी मे अत्यंत प्रित्यास्पद जालोलो जाता परोक्षितू तशें हांव न्हू तुगेल खंयची विशेष जावन असेल तसं साधन परिपक्व जावका जाल्यार कसं कोरका म्हणून सांगलें रे मन्मना भव मिगेल वयर मन दृढ दवर मद्भक्त भव मिगेल भक्त जात विशेष जावन मिगेले भक्ती उत्पन्न कोण गे जाल्यार मिगेल भक्तू म्हणून सांगून कसले करनाशे बैसू नाका तुका सामर्थ्य इत्यादी कसं मध्याजी मिगेल विशयाचेर यज्ञ कोरका यज्ञ म्हण कसं द्रव्य सांगेल म्हणकेच पुढे द्रव्य यज्ञश्च्या पुरो तपो यज्ञश्च्या पुरो ज्ञान यज्ञश्च्या पुरो तुका खंयच्या विशयाचेर तुका अधिकार आसा खंयच्या विशयाचेर तुका सामर्थ्य आसा त्या पुरे यज्ञ इत्यादीक म्हाका करी माम नमस्कुरु विशेष जावन म्हाका नमस्कार करी म्हणून सांगले रे हांव तुगेले पशी होडू तू मिगेले पशी सानू म्हणाल तसल भावना केन्नाय मनात धुवन घे अशी करताना मामी वैश्यसी तू अशी तरी चिंतन करता तेतन मिगेल लागी येता तू हे कसं सांगेल असं हे सत्य आम तू खंयचे विशयाचेर तू चिंतन कोर नाका कसले हांव फट्टी सांगन तुका कसले का मिगेल प्रित्यास्पद तुगेले म्हाका फट्टी मारू कसले ना तुका उद्धार जावका म्हणेल तसल म्हाका हे आसा भावन आसा त्या मात्र नाही तू देवता पदवीन दशिलो तशें जावन तुका ज्ञाना अधिकारय आसा अंचान तुका श्रोत्र जावच्या कसं पुरय तुगेला तू हें आसा तें पुरय आसा हा वक्त जावच्या कसं आसा तें पुरय वक्त अनुकूल्य पुरो श्रोत्रानुकूल्य पुरो प्रसंगानुकूल आशिल्लो कोण हांव कसं सांगला हे अत्यंत यथार्थ जावन आशिल्लो तसल विशय तशें जावन विशेष जावन हे विशय तू मनात दवर का त्या मात्र नाही सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम तुवा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः परमात्मा विशेष जावन आशिल्लो तसल कारुण्य विशेष जावन आशिल्लो तसल उपदेशीय कोण की परमात्मा शरणागत जाताच कशी सर्वधर्मान परित्यज्य म्हणून सांगला रे पुरे सोडका म्हणून नाही आमकां सांगील तसल विशय आसा ह्या विशय दवरून आमकां सांगनातील विशय अवैष्णव सर्व धर्म आम्ही पूर वैष्णव तशें हांव न्हू त्या परमात्मा भक्तीकोस्कर कसं पुरे धर्म जावका हे पुरे दवरून घेवका त्या सोणू वरलेल पुरे धर्म आसा ते सर्व धर्मान परित्यज्य ते पुरे धर्म ते सोडका मामेकं शरणं व्रज म्हाका मात्र शरण वस मिगेल म्हणके अनेकल वस्त ना मिगेल म्हणके अनेकल सर्वोत्तम ना एकलोच तो परमात्मा तसल त्या परमात्मा तू शरण वतर अहम त्वाम सर्व पापेभ्यः
ತುಕ್ಕ ತುಗೆಲ್ ಸರ್ವ ಪಾಪ ಅಂದುಕೂನು मोक्षयिष्यामी सर्व पापादको नाम दांटवायता म्हळ्यार सर्व पाप म्हळ्यार कशी म्हणून सांगले रे सांगला दोन रीतीर पाप कर्म असके एक प्रारब्ध कर्म एक अप्रारब्ध कर्म प्रारब्ध कर्म म्हळ्यार रे परमात्मो अनुभव सितना सुरवेक एक चीन आमकां घोणी गटल्यान आमगेल्या खंयची कर्म जाता आसता ते घोणी गटल्यान कर्म जाता आसतना सुरवेक कशी म्हूण सांगले रे देवान पुरे घोणी ओपन करनाच घरा आशिल्ली तांना घोण येवन गोडावना फुडें आमगेले हंतनी सामाना कोडांतू इत्यादिकांतू ती घोण इत्यादी स्टोर करून घेवची स्टोर रूमांत कसं जाव का एक घोणी ओपन केली तांना एक घोणी धान्य एक घोणी अशी घोणी ओपन करून ताजेन दुखून कसं करताची तांदूळ धान्य या पुढे आम्ही काण घेता आसताची खंयची आपास कोणगी हांडिता जो आमगे दुड्डी जल तशें आमी हाडयताची जो खंयची आमगेले बॅळ इत्यादी उत्पन्न जावन थंय पडता ते पुरे कोणी आपास बांदून बांदून स्टोर रूमा वचून थंय लोड जावची अशी त्या लोड जाल्यार त्या प्रत्येका आज येईल हें काडया तें काडया हें काडया म्हूण सांगून हजार चिलो ओपन करून दवरनाच ते पुरे घोणी घोणी तशी स्टोर करताच एक घोणी मात्र ओपन करून त्या वापुरता येताच हें सोरत येयलें म्हणल्यार आनीक घोणी काडची अशी कशी जाता तशीच परमात्मान आमगेले कर्म जाल्यार तशी खेळपा आणि मस्त पुरे कर्म हे केल्यार पुरे चील सोडवान बसल्यार हाज्यान ते भोग करूंक जायच ना तस जावन कसं करता म्हणून सांगल्यार आमगेले अनुग्रहान करताना ते पुरे स्टोर करून दवरता स्टोर करून दवरून आमकां एक दोन दोन चील अशी सोडवान दवरता ताजी देखून नित्याक आमगेले विनियोगाक जावक आशिल्लो तसो कर्म पुरे तांत येता आम्ही कर्म करताना आपासय आमगेले खंयची कर्मा राशी वाडता ती कर्मा राशी व्हरून आपास स्टोर करता अशी ते खंयची एक स्टोर करलेलं ते एक हें आसा तशीची सोडवान दवरलेलं तसो जाल्यार नित्या वापुरच्याक दवरून घेतील हें आसा अकाउंटान ते येता तांची तशी सांगताची पेट्टी कॅश एक मेन अकाउंट एक म्हणून तांतू देखून आपास एक सान काडून एक पेट्टी कॅश म्हणून करताचे ते नित्या व्यवहाराक मांड्यार दवरका आशिल्लो तसो विशय अशीची कर्मा सिद्धांत जाल्यार ते कसं स्टोर करून दवरला लक्षोपलक्ष अनंत जावन आशिल्लो तसो कर्मसंग्रह ह्या कर्मसंग्रहाक अप्रारब्ध कर्म म्हणटात खंयची सूर केला खंयच्याक भोग करून सूर केला ताका प्रारब्ध कर्म म्हणटात तसं जाल्यार प्रारब्ध कर्म अनुभव सिता आसताची अप्रारब्ध कर्म राशी 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 जावन राबून आसता त्या परमात्माला अपरोक्ष जल्ललेच तुलराशिम यथा निलहा खंयची रितीने एक कापसा राशी एक उज्जे कीट मेळ्ळेर त्या खंयची रितीर भस्म जाता की तश त्या परमात्माला दर्शनान मात्रानची सर्व अप्रारब्ध कर्मा नाश जाता सर्व अप्रारब्ध कर्म निशेष जावन नाश जाता खंयचे रितीर आपासतान तूं वरना आणि वरले खंयचे प्रारब्ध कर्मा ओपन केलेले गोणी मात्र तूं सरयल्या पुरो वरलेले पुरे हांव गोडावन खाली करता म्हूण आशिल्लो तसो एक पंथा पुरे आतां घर इत्यादी खाल करता जाल्यार आम्ही घर कोळका जाल्यार खंयची सील्ड गोण आसा ती विकून वचेत ओपन केलेले कोणी विकून जायना तशी ते सील्ड गोण आसा ते पुरे एक पाटा विकून वेलशे आमगेले आशिल्लो तसो पुरे ते गोडावन आशिल्लो तसो पुरे खाली जाता आनी वरलेले ते खंयची सोडवायलेलो आसा त्या मात्र आमगेले भोगा दवरता ह्या भोग केदोळ जाय म्हूण सांगल्यार तांगेली योग्यता अनुसार जावन कशी त्या परमात्मा सृष्टी पळया एक मनावरा कोणकी भोग करता ताका कसली परमात्मा कितली ताका प्रारब्ध कर्माचे अवसान आसता प्रारब्ध कर्म कितली ओर नासता म्हूण सांगल्यार तागेले अपरोक्ष जल्ल दीस देखून ब्रह्माक खंयची रितीर मोक्षा वचुका जाल्यार आजीक ब्रह्माला 51ನೇ वर्ष परमात्मा ब्रह्माक 100 वर्ष आयुष्य जाल्यार आता कसं झालं एक परार्थ झाला अनेक अपरार्थांत दोन्ही परार्थांत तो प्रथम हज्जर असच वर्षांत असच 51ನೇ वर्ष तसं ब्रह्माला अनेक 49 या वर्षाक चिल्लर कंप्लीट जाव का तदनंतर 49 वर्ष अनेक ब्रह्मास आजी कोणाक अपरोक्ष वय जाल्यार तागेले प्रारब्ध कितलं असता म्हणून सांगल्यार ब्रह्माला 49 वर्ष ताजी कितले विवेचन कसं लायत म्हणून सांगता पंचांग श्रवण ऐकताना कळत तुमका ब्रह्माला 49 वर्ष म्हणजे कितली होड तशी कोणकी आजी अपरोक्ष घेता आज अपरोक्ष जाल्यार प्रारब्ध कितली वर्तता गेले की म्हणून सांगल्यार त्या 49 वर्ष घेवची तितली प्रारब्ध वर्तकी तशी परमात्माला एक योजना यत्र सर्गो मृषा परमात्मा एक सृष्टी जवो मोक्ष जवो यांजो खंयचे रितीर एकड तेकड म्हणाल ना कशे गांथून हाडलेले म्हणत तशी त्या मटा गांथून हाडलेले रितीर
तसल्या विशेष जावन आशिल्लो तसल्या सर्व पापेभ्य ते आशिल्लो तसल अप्रारब्ध कर्माचे जलरे विशेष जावन आशिल्लो तसल हें जाता प्रारब्ध कर्मांत तशीची भोग करताना अनेक कसले आपास हे भोग करताना एक कर्म करताना अपास्तान तू कितली की दोष येवचे सहज तशें अपास कर्म वाडचे सहज ना म्हूण सांगणारी अपास्तान तू कर्म वाडय ना के तांकां जल्लल तसल कर्माक लेपू येना म्हूण सांगला तसले विशेष जावन आशिल्लो तसले आनी एक्स्ट्रा येना अशी हें मात्र सोरोत तशें दवरता हांते जाल्यार हे आपास डिस्काउंट शे एक म्हणटा हें कोर न्हू उपमर्द कंप्रेस करता गे उपमर्द कोर कितले जाव का तितलेच एक दवरून घेवन तागेले ते जिवनाक ते शेष आयुश्यांत कितले ते शेष संवसारांत कितले भोग करूं आसता का तितले दवरून घेवन ते परमात्मो अनुग्रह करता तांतय जाल्यार प्रारब्ध कर्मांतय जाल्यार विशेष जावन आशिल्लो तसल भोग करचे सामर्थ्य दिवन तांतू ताणी केलेलो तसल खंयची एक उन्नत जावन आशिल्लो तसले योग्य कर्म असल्यार तांतू निष्काम जावन आशिल्लो तसल कर्म केल्यार ते पुरय मोक्षांत आनंद अभिवृद्धी जाता ना जाल्यार आनंद ह्रास जाता अशी रितीन खंयची विशेष जावन आशिल्लो तसलो एक सिद्धांत दवरून सर्व पापेभ्य मोचयिष्यामी सर्व पापान करतना तुका हांव भायर दवरता बांदून दवरता तशें हांव तुका खंयचे प्रारब्धाची जायना तू शुद्ध जावन मा शुचः खंयचे कारणाक जाल्यार तू मनाक गोंदळ कोण घेवं नाका खंयचे कारणाक जाल्यार हे संसार शोक घेवं नाका कसं लायक तू उद्धार करचे जबाबदार म्हाकाच तशें हांव तू मिगेल शरणागत जा पुरो तू तुगेल मन मिगेल हांतोवन शरणागत जा ताक जावक आशिल्लो तसो ज्ञान भक्ती वैराग्य तुगेल वयर प्रीती इत्यादी दोन तुका उद्धार करचे जबाबदार मिगेली म्हूण परमात्मा तितली सांगता अशें सांगून विशेष जावन ही तुगेल दिल्लल तसल गीतेचे महात्म्य सांगून परमात्मा सांगता हांव तुका उपदेश केलेलो आसा हे उपदेश हा महात्म्य कशें आसा हे कोणाक तूं आनी काही वाडो का परमात्मा ज्ञान पुरे जना प्रसार कोरका खंडिताके कोरका जाल्यार कोणाक कोरका पुरे जन म्हूण सांगल्यार मेळमेळ्यांक कोरका वा खंडिताके न्ही इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च शुश्रुवे वाच्यम न च माम यो अभ्यसूयति परमात्मा सांगता इदंते हांव तुका आतां कसं की उपदेश केलेलो आसा त्या खंयचे कालाकय जाल्यार कदाचन खंयचे कालाकय जाल्यार न अतपस्काय कोणकी तपश्चर्यार असनाच ब्रह्मचर्यादी तपश्चर्य करनाच तांकां तशीची न अभक्ताय कोणकी मिगेल भक्त नाही तांकां ना च अश्रुश्रूषवे कोणकी शुश्रूष ना कोणाके आयकुच्याक इंट्रस्ट ना त्या विशयाचेर खंयचे विशयाचेर तांतू आनी काही लग्न जावची विशयाचेर ना न च अशुश्रूषवे वाच्यम न च माम यो अभ्यसूयति कोणकी म्हाका निंद करता कोणकी मिगेल खंयची एक महात्म्य समजून घेना इतले स्पष्ट जावन ते कृष्णाल इतले महत्व असल्यार ते कृष्णाक निर्गुण म्हूण सांगचे आमगेले पशी ज्ञानहीन म्हूण सांगचे खंयचे रितीर ज्ञान नाता गेला तो खंयचे रितीर गुण नाता गेला तो म्हूण सांगून अशी तरी कोणें सांगताच तांकां खंडिताके जाल्यार हे उपदेश करूं नाका न च वाच्यम कदाचन न च वाच्यम तांकां केन्नाकय जाल्यार हाजी खंयची उपदेशाक अर्हता ना तशें मागीर कोणा उपदेश कोरका य इदम परमं गुह्यम मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः हे अत्यंत गुह्य अति गुह्य जावन आशिल्लो तसलो विशय हे कोणकी मद्भक्तेषु हे परमात्मा वयर विशेष जावन आशिल्लो तसलो भक्ती कोणाक आसा तांकां कोणकी अभिधास्यति तांकां कोणकी हे उपदेश करता भक्तिं मयि परां कृत्वा तांणी हे उपदेश करची मुखांतर तांकांय जाल्यार भक्ती स्फुरण जाता मामय वेश्यत्य संशयः तांणी विशेष जावन आशिल्लो तसले मिगेल प्राप्ती तांकां जाता मिगेल ज्ञान तांकां जाता आनी खंयचे विशयाचेर संशय ना म्हणल विशय परमात्मा समजून दिता तशीच विशेष जावन आमी जाल्यार समजून घेवका खंयचे रितीर परमात्मान दिल्लें तसलें हें शास्त्र आसा हाजें एक महत्व कसलें भगवद्गीता ऐकू का म्हणून सांगून मेळमेळ्या समयाचेर मेळमेळ्या करून भगवद्गीता ऐकूत नाही आमगेर तशें तसलें श्रोत्रियत्व आमी वाडोवन घेवका आमगेर तशें तसलें शुद्धता आमी वाडोवन घेवका आमगेर तूं स्वाभाविक जावन आशिल्लो तसलो इंट्रस्ट आमी वाडोवन घेवका
खंयची सूर करताना मस्त जनाक उद्रेक असता जाल्यार क्रमान करताना कसं जाता म्हण सांगल्यार हे ऐकुच्याक इंटरेस्ट येना. हे साक्षी अशी खंयची सूर करता नसेल तसल खंयची एक विशेष जावन असेल तसल एक प्रेरणा विशेष जावन असेल तसल एक गर्व प्रारंभ गर्वी शैणी क्रमेण म्हणले एक उत्तरस सुरू प्रारंभ करताना मस्तीक उत्साह के कोरका 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 मागीर मागीर करताना तदनंतर कसले एक ताजे एक विशेष जावन असेल तसल ह्या ना आरंभ शूर आहा मग सांगताच आरंभ करताना भारी एक विशेष हाजेर आरंभ करचे मागीर खंयचे विशयाचेर तरे मागीर कसले तांतू एक विशेष जावन असेल तसल आसक्ती नातीन दाखोवचे अशा वेळ जालो ह्या जाल्यार कसल्याच्या पुरो ऐकूका म्हणाल तसल ती इच्छा ही आम्ही कितली भितर दवरून घेतात तितलेच अशी विशेष जावन असेल तसल त्या परमात्माल्या ह्या वेळी जाल्यार परमात्मान एक रीतीरी आमगेल कडेन वेळ करेल म्हणले कुका कसं का म्हणून सांगले रे कोणकी सुरवे दुखून ऐकूका म्हण तरी मना आले कोण तरी ऐकताची तांकां मात्र हे परिपूर्ण जावन समजून घेताच कोणकी हे विसवून गेला की ननकी जाल्यार ताका कसले एक तान तपास वचनीची तांतू कसले मनदिनी तांकां कसले म्हूण सांगले रे फुडें सांगिल्ले विसरले येदो वेल तांकां मेळ्ळी अशी रीती हे परमात्माल विचित्र जावन असेल तसल क्रीडा कोणाकी योग्य तसं तांकां मात्र मेळका म्हणल तसो उद्देशय परमात्माल जावन असून असल एक परमात्माल तोच स्वतंत्र हांव तांतू अस्वतंत्र म्हणल तसल भावना घेवन खंयची विशेष जावन परमात्माल खंयची सेवा केलेली आसा आनी जाल्यार तुमकां जाल्यार विशेष जावन असेल तसल अनुसंधान तुमकां जाल्यार विशेष जावन असेल तसल गुह्य जावन असेल तसल प्रमेय तुम्ही आजीक समजून घेतल्या हेच प्रमेय ना तुम्ही शाश्वत जावन हाची निरंतर जावन असेल तसल मनन इत्यादी कोर्ण मेळ्ळेल तसल खंयची एक विशेष अमूल्य जावन असेल तसल सत्तू हे केन्नाय भितर दवरचे मात्र न्ही तात्तावळ काण ताजे एक खंयचे एक पोसून इत्यादी कशें दवरता की तशीची विशेष जावन असेल तसल ताजे संस्कार करतात दवरून घेवका म्हणल्यार तसल एक तत्व तुमगेले अंत येवन विशेष जावन त्या परमात्माल अनुग्रह आमगेले वयर केन्नाय आसो म्हण परमात्माला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु.